बघू शकता स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये टॉप क्वालिटीचा हा आपण 125 लिटर मध्ये सर्कल काढत आहे. 4 थिकनेस मध्ये सर्कल आहे. ह्या पद्धतीचं आतला एक सर्कल आणि बाहेरील एक सर्कल हे दोन सर्कल आपण कोणत्या पद्धतीनं काढतो ते तुम्ही बघू शकता. 304 स्टेनलेस स्टील हा आपण बघू शकता. फायर बॉक्स आपण 125 लिटर इथं रोलिंग करून घेतो. हे असं स्टेनलेस स्टील 304 मध्ये प्लेट आहे. ही अशी सध्या रोलिंग चालू आहे. रोलिंग नंतर आपण नेक्स्ट त्याला फायरबॉक्स साठी यूज करणार आहे. बघू शकता हे 304 एस मध्ये बघू शकता इथं असं फायरबॉक्स ह्या पद्धतीनं स्टेनलेस स्टीलला वेल्डिंग मारण्याचं काम चालू आहे. हे स्टेनलेस स्टील 304 मध्ये हा फायरबॉक्स बनवण्याचं काम आपलं चालू आहे. हे आता पूर्ण बंबाचं असं वेल्डिंग संपत आलेलं आहे. पूर्ण स्टेनलेस स्टील 304 एस एस टॉप क्वालिटी 125 लिटरच्या बंबाचं बघू शकता. डिश हे कोणत्या पद्धतीनं वेल्डिंग मारण्याचं इथं काम होतं आहे. बघू शकता जे कॉम्प्रेसरची जी पूर्ण हवा आहे ह्या पाईपातून आपण टोटली कॉम्प्रेसरची हवा फुल प्रेशरहून ह्या आपल्या 125 लिटरच्या बंबामध्ये आपण हवा सोडत आहे. हवा सोडल्यानंतर ना पूर्ण ही हवा पंपामध्ये टोटली अशी जाते आणि गेल्यानंतर आपण आता ज्या ज्या ठिकाणी वेल्डिंग झालं आहे त्या त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने लिकेज आहे हे आपण इथं आता चेक करणार आहोत. अशी पूर्ण ज्या ज्या ठिकाणी वेल्डिंग आहे त्या त्या ठिकाणी असे पूर्ण आपण हवेचं पूर्ण प्रेशर देऊन आपण इथं हे चेकिंग करतोय. 125 लिटरचा हा बंब आहे. स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये हा टॉप क्वालिटीचा बंब आहे. पूर्ण स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये हा टॉप क्वालिटीचा बंब तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने वेल्डिंग फिटिंग ह्या बंबाचं झालं आहे. आणि हे आता वेल्डिंगचं काम आपलं 304 एस एस मधून चालू आहे. हा बघू शकता स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये हा टॉप क्वालिटीचा बंब 125 लिटरचा आपण हा आता टेस्टिंग करण्यासाठी तर हा बंब घेऊन आलेलो आहे 125 लिटर मध्ये. आता ह्या इथं चारी साईडला कॅप लावून आपण हा बंब आता टेस्टिंग करणार आहे. म्हणजे कुठं लिकेज आहे हे आपल्याला इथं आता लक्षात येईल. ह्या पद्धतीचं आपण बंबाला बघू शकता ज्या ठिकाणी आपण लाकूड टाकतो त्या ठिकाणी आतल्या साईडला हा पूर्ण असं या पद्धतीचं आपण पाणी मारून हवा चेक करतो. एकदम असा उत्तम क्वालिटीचा हा स्टेनलेस स्टीलचा बंब वेल्डिंग मारलेला आहे. तुम्ही जेणेकरून बघू शकता की कुठेही आतापर्यंत आपण जे वरती डिश असू दे किंवा सेल असू दे त्या साईडला कुठेही अजून थोडं सुद्धा केला अजून वेल्डिंग कुठं क्रॅक किंवा हे नाही आहे गेलेलं नाही. असं पूर्ण उत्तम क्वालिटीचं आपल्या इथे स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये टॉप क्वालिटीचं आपण हे करतो. इथे बघू शकता बाहेरून सुद्धा स्टेनलेस स्टील 304 एस एस या बंबाला तुम्ही बघू शकता. टॉप क्वालिटीचा हा स्टेनलेस स्टील 304 एस एस चा बंबामध्ये आपण कोणत्या पद्धतीनं इन्सुलेशन करतो या पद्धतीने ह्याला 25 mm ग्लासूल लावलं जातं. हा आपण कलर कोटिंगचा 0.50 mm चा पुन्हा कलर कोटिंगची शीट लावत आहे वरती. नंतर हा स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये हा सुद्धा आपण पत्रा जोडतोय. स्टेनलेस स्टील पूर्ण 25 mm चा आपण ग्लासूल लावायचं काम करतोय. हा जसं 125 लिटरचा इन्सुलेशन केला आहे 15 तास पाणी गरम राहणारा तसाच हा पण स्टेनलेस स्टील 304 एस एस मध्ये हा पण आपण 125 लिटरचा इन्सुलेशन करतोय. बघू शकता हा इथं सेम जसा बनवला होता त्या पद्धतीनेच हा दुसरा पण बंब आपण इथं बनवतोय 125 लिटर इन्सुलेशनचा.